नमस्कार. विचार करा, अशी निवडणूक जिथे सर्वाधिक मतं मिळवूनही विजय मिळेलच असं नाही. हो, आज आपण एका अशाच निवडणुकीबद्दल बोलणार आहोत, जिथे विजय हा केवळ मतांच्या आकड्यांवर नाही, तर पसंतीच्या गणितावर ठरतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं, नाही का? म्हणजे ज्याला सगळ्यात जास्त लोकांनी पहिला क्रमांक दिला नाही, तो उमेदवार जिंकू कसा शकतो? चला, याच कोड्याचा उलगडा करूया. ही संपूर्ण पद्धत समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. आधी पाहूया ही नेमकी कशी वेगळी निवडणूक आहे. मग मत कसं द्यायचं? विजयासाठी किती मतं लागतात? मतमोजणीची प्रक्रिया कशी चालते? यात किंगमेकरचा रोल काय असतो? आणि हो, मत देताना कोणत्या चुका टाळायला हव्यात? तर या मतदान पद्धतीचं नाव आहे एकल संक्रमणीय मतपद्धत किंवा सिंगल ट्रान्सफरेबल व्होट. इथे फक्त आपल्या आवडत्या उमेदवाराला मत देऊन भागत नाही. इथे उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार एक क्रम द्यावा लागतो. फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, नेहमीच्या निवडणुकीत आपण एकाला मत देतो आणि ज्याला जास्त मते मिळाली तो जिंकतो, शर्यत संपली. पण इथे तसं नाही. इथे उमेदवारांची निवड पसंतीक्रमानुसार होते आणि विजेता कोण हे एक खास गणिती सूत्र ठरवतं. चला तर मग आता या प्रक्रियेत प्रत्यक्ष काय होतं ते पाहूया. म्हणजे मतदाराच्या हातात मतपत्रिका आल्यावर त्याला नेमकं काय करायचं असतं? प्रक्रिया खरं तर खूप सोपी आहे. मतपत्रिका हातात आली की त्यावर उमेदवारांची यादी दिसेल. आता फक्त आपल्या पसंतीनुसार उमेदवारांच्या नावापुढे आकडे लिहायचे आहेत. ज्याला सगळ्यात जास्त पसंती त्याच्यापुढे 1, त्यानंतरच्या पसंतीच्या उमेदवारासमोर 2 आणि असं करत पुढे 3, 4 क्रम लावत जायचं. आता हा या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. पहिल्या पसंतीसाठी 1 लिहिणं हे बंधनकारक आहे. जर चुकून फक्त 2 किंवा 3 लिहिलं आणि 1 लिहिलंच नाही तर ती संपूर्ण मतपत्रिकाच अवैध ठरते. म्हणजे ते मत मोजलंच जात नाही. बरं, आता आपण त्या मॅजिक नंबरबद्दल बोलूया. तो आकडा जो उमेदवाराला जिंकण्यासाठी गाठावाच लागतो. या आकड्याला कोटा असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर कोटा म्हणजे विजयाची फिनिशिंग लाईन. जो उमेदवार मतांचा हा कोटा पूर्ण करेल त्याला विजयी घोषित केलं जातं. मग हा कोटा काढतात कसा? तर त्यासाठी एक सूत्र आहे. एकूण जेवढी वैध मतं आहेत त्या संख्येला जागांच्या एकूण संख्येत 1 मिळवून येणाऱ्या आकड्याने भागायचं. चला, एका उदाहरणाने हे समजून घेऊ म्हणजे सोपं जाईल. समजा एकूण 288 जण मतदान करत आहेत आणि 10 जागांसाठी निवडणूक आहे. तर सूत्रानुसार काय होईल? 288 भागिले कंसात 10 अधिक 1 म्हणजे 288 भागिले 11 आणि याचं उत्तर येतं 26.18. आता गणिताचा एक नियम आहे. आलेल्या उत्तरात दशांश चिन्हानंतर कोणताही अंक असला तरी त्यापुढचा पूर्ण अंक विचारात घेतला जातो. म्हणजे 26.18च्या पुढचा पूर्ण अंक 27. तर या उदाहरणात विजयाचा कोटा झाला 27. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 27 मतं मिळतील तो थेट विजय. आणि आता येतोय या निवडणुकीतला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, मतमोजणी. इथेच तर सगळी गंमत सुरू होते. कारण मतं एका उमेदवाराकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होतात आणि निकालाचं चित्र क्षणाक्षणाला बदलू शकतं. ही मोजणी अनेक फेऱ्यांमध्ये होते. पहिल्या फेरीत फक्त पहिल्या पसंतीची म्हणजे क्रमांक 1ची मतं मोजतात. ज्यांनी विजयाचा कोटा पूर्ण केला ते जिंकले. पण खरी गंमत पुढे आहे. विजेत्यांना कोट्यापेक्षा जास्त मिळालेली मतं वाया जात नाहीत. ती मतं त्या मतपत्रिकेवरच्या दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराला दिली जातात. आणि समजा पहिल्या फेरीत कोणीच जिंकला नाही तर मग सगळ्यात कमी मतं मिळालेल्या उमेदवाराला स्पर्धेतून बाहेर काढतात आणि त्याची मतं सुद्धा त्याच्या मतदारांच्या दुसऱ्या पसंतीनुसार इतरांना वाटून टाकली जातात. जोपर्यंत सगळ्या जागा भरत नाहीत तोपर्यंत हे चक्र सुरूच राहतं. मतांच्या याच हस्तांतरणामुळे म्हणजे ट्रान्सफरमुळे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. चला बघूया दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं किंगमेकर कशी ठरतात. आणि इथेच ते रहस्य उलगडतं. पहिल्या पसंतीची मतं उमेदवाराला शर्यतीत आघाडी देतात, पण विजय निश्चित करतीलच असं नाही. खरी ताकद दडलेली आहे ती दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये. कारण जेव्हा एखादा उमेदवार कमी मतांमुळे बाहेर पडतो तेव्हा त्याची मतं दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या उमेदवाराला मिळतात आणि अचानक जो उमेदवार मागे होता तो ह्या अतिरिक्त मतांच्या जोरावर विजयाचा कोटा पूर्ण करू शकतो.
याचाच अर्थ जो उमेदवार पहिल्या फेरीत मागे होता तो दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारामुळे निवडणूक जिंकू शकतो. हेच तर या अप्रत्यक्ष निवडणुकीचं खरं वैशिष्ट्य आहे. तुमची प्रत्येक पसंती महत्वाची ठरते. आणि आता शेवटी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी पाहूया, ज्यामुळे दिलेलं मत अवैध ठरणार नाही आणि ते नक्कीच मोजलं जाईल याची खात्री करता येईल. हे नियम खूप सोपे आहेत, पण तितकेच महत्वाचे. आयोगाने दिलेला विशिष्ट पेन न वापरणं, अंकाऐवजी शब्द लिहिणं किंवा मतपत्रिकेवर काहीतरी वेगळी खूण करणं, या छोट्या चुकांमुळे मत रद्द होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा सांगतो, सगळ्यात महत्वाचं, 1 लिहायला विसरू नका.